नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्य सरकारचे सार्वजनिक ग्रंथालयाकडे दुर्लक्ष. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर 4 वर्षात जिल्ह्यातील 30 सार्वजनिक ग्रंथालय बंद. ग्रंथालयातील कर्मचारी तुटपुंज्या पगारावर करतात काम. अल्पशा अनुदानावर चालते सार्वजनिक ग्रंथालय. सार्वजनिक ग्रंथालयाचे अनुदान 100% करावे. कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती लागू कराव्या. अशा बऱ्याच नियम अटी ग्रंथालयावर लागून ठेवलेले आहेत. कनक खुशी न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता बातम्या बघूया सविस्तरपणे. सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी तुटपुंज्या पगारावरही वाचन संस्कृती टिकवण्यासाठी काम करीत असतात. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर कितीही आले असताना सुद्धा आज वाचन संस्कृती टिकवण्याचे महत्त्वाचे काम हे सार्वजनिक ग्रंथालय करत असतात. सार्वजनिक ग्रंथालयामध्ये काम करणारा ग्रंथपाल याला महिन्याला 4 ते 5 हजार रुपये, तर शिपायाला 1,500 ते 2,500 असा मासिक वेतन मिळत असते. तर आज विचार करण्याची गोष्ट आहे की ग्रंथपाल आणि शिपाई हे महिनाभर आपला खर्च कसा चालवत असतील. महागाईच्या काळामध्ये सुद्धा या 4 न 5 हजारामध्ये हे ग्रंथालय कर्मचारी आज वाचन संस्कृती टिकवण्यासाठी जीवाचे रान करून आपले सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचन संस्कृती टिकवण्यासाठी मोलाचे काम करत असतात. परंतु प्रशासन मात्र यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज ग्रंथालयाची परिस्थिती फार वाईट झालेली आहे. आणि याचेच कारण म्हणजे 4 वर्षामध्ये जिल्ह्यातील 30 सार्वजनिक ग्रंथालय सरकार मान्य असलेली बंद अवस्थेत आलेली आहे. त्याचप्रमाणे काही ग्रंथालयांना नियम आणि काही अटी लादून 17 ग्रंथालयाचे अनुदानसुद्धा थांबवण्यात आलेले आहे. अशा प्रकारची वाईट अवस्था सार्वजनिक ग्रंथालयाची झालेली आहे. आणि याला कारण म्हणजे आजचे हे सरकार आहे. या सरकारने 60% अनुदान वाढवले आहे, परंतु हे 100% अनुदान करण्याची आवश्यकता आज सार्वजनिक ग्रंथालयासाठी आवश्यक झालेली आहे. आणि सार्वजनिक ग्रंथालय हे केवळ ज्ञानार्जनाचे केंद्र नसून ते व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे महत्त्वाची भूमिका वठवणारे केंद्र आहे. अनेक पिढ्या या ग्रंथालयांनी घडवलेल्या आहेत. अनेकांना हे वाचन संस्कार केलेले आहे. आणि म्हणून हे सार्वजनिक ग्रंथालयाकडे आज प्रशासनाने केलेले दुर्लक्ष हे सार्वजनिक ग्रंथालयाच्या डबघाईस आणि बंद होण्याचे कारण झालेले आहे. सार्वजनिक ग्रंथालयाचा दर्जा वाढ करणे, ग्रंथालयाचे अनुदान वाढ करणे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती लागू करणे अशा अनेक मागण्या ग्रंथालय कर्मचारी संघटना मांडत असतात. विधान भवनमध्ये सुद्धा आमदार अभिजित वंजारी या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडत असतात. म्हणून वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयाच्या मागण्याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.